श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या मित्रांनो, जे सुखात साथ देतात ती नाती असतात, पण जे दुःखात साथ देतात ते देवदूत असतात. मित्रांनो नमस्कार, जय भवानी. तुमच्या सर्वांचे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्योतिष केंद्रमध्ये मनापासून स्वागत आणि आशा आहे की तुम्ही सर्व कुशल मंगल असाल. भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव राहो. मित्रांनो, जसे की आज तुम्ही थंबनेलवर पाहिले आणि टायटलमध्येही आम्ही लिहिले आहे, कारण आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आज टायटलमध्ये आम्ही लिहिले आहे की कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्हाला भेटायला लोक तरसतील. अगदी बरोबर, असा काळ तुमचा कधीच आला नव्हता जो आता येत आहे. लोक तुम्हाला भेटायला का तरसतील? या ब्रह्मांडात ग्रहांच्या गोचरात असा कोणता बदल होत आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ चंद्रराशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमची चंद्रराशी माहीत नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही हा व्हिडिओ नावाच्या राशीनुसार किंवा लग्नानुसार सुद्धा पाहू शकता. खऱ्या भक्तिभावाने जर भगवंतावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी, जय शनिदेव नक्की लिहा. मित्रांनो नक्की लिहा. आमची समजवण्याची पद्धत समजली, चांगली वाटली आणि सार्थ वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. बघा मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात एक ग्रह असा आहे ज्याच्याकडे खूप शक्ती आहे, ज्यांना खूप सारी कार्यक्षेत्रे दिली गेली आहेत. ते म्हणजे बुधदेव. बुधदेवांना ग्रहांचा राजकुमार म्हणूनच म्हटले जाते. ते ग्रहांचे युवराज आहेत. त्यांना अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत की जातकाला या सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे, या समस्या देणे किंवा या समस्यांतून बाहेर काढणे. ती क्षेत्रे कोणती आहेत हे देखील माहीत असायला हवे, कारण बुधाचे गोचर होत आहे. बुधदेव सध्या कुठे बसले आहेत? चला आधी जाणून घेऊया. ते सध्या मकर राशीत बसले आहेत आणि मकर राशीतून निघून हेच बुधदेव कुंभ राशीत जात आहेत. मकर राशी म्हणजे कॅप्रिकॉर्नमधून निघत आहेत आणि कुंभ राशी म्हणजे अक्वेरियसमध्ये जात आहेत. कोण? बुध म्हणजेच मर्क्युरी. मकर राशीचे स्वामी शनी आहेत आणि कुंभ राशीचे स्वामी देखील शनी आहेत. यात विशेष काय आहे? काहीच नाही. शनीच्या राशीतून निघत आहेत आणि शनीच्याच राशीत जात आहेत. हा तर काही मोठा बदल नाही, पण मोठा बदल हा आहे की बुधदेव ज्या राशीत सर्वात चांगले निकाल देतात त्या राशीचे नाव आहे कुंभ रास. हा पहिला पॉइंट झाला. कुंभ राशीत बुधदेवांचे निकाल सर्वोत्तम असतात. दुसरा पॉइंट जो खूप महत्त्वाचा आहे. बघा, पहिला पॉइंट तर झाला की कुंभ राशीत चांगले रिझल्ट देतात. दुसरा पॉइंट हा आहे की बुधदेव यावेळी कुठे बसले आहेत? 12व्या घरात. हे पहिले घर आहे, मग दुसरे, तिसरे, चौथे, 5वे, 6वे, 7वे, 8वे, 9वे, 10वे, 11वे आणि 12वे. 12व्या घरात कोणताही ग्रह चांगले निकाल देत नाही, कारण कुंडलीती 3 घरे खराब मानली जातात: 6वे, 8वे आणि 12वे. तर ते 12व्या घरातून बाहेर पडत आहेत, जी तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. हा झाला दुसरा पॉइंट. आणि तिसरा महत्त्वाचा पॉइंट तुमच्यासाठी हा आहे की ते कोणत्या राशीत येत आहेत? ते तुमच्या स्वतःच्या राशीत, कुंभ राशीत येत आहेत. आज जी तुमची रास आहे तर तुम्हाला लाभ होणारच, कारण ते तुमच्या राशीत येत आहेत, लग्नात येत आहेत, फर्स्ट हाऊसमध्ये येत आहेत. येथे तुम्हाला बुधदेव दिसतील. ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि चौथा महत्त्वाचा पॉइंट तुमच्यासाठी हा आहे की जेव्हा बुध आणि मंगळ एकत्र असतात तेव्हा मंगळामुळे बुध अशुभ होतात, कारण बुध आणि मंगळ एकमेकांचे शत्रू आहेत. शत्रू शत्रूच्या सोबत बसला असेल तर तो अशुभ मानला जातो. मंगळामुळे बुध अशुभ होते. तर इथे काय होईल? ते मंगळाच्या तावडीतून मुक्त होतील. मंगळाची अशुभता दूर होईल. मंगळाची अशुभता संपेल, जी तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. 4 पॉइंट झाले. आणि 5वा पॉइंट जो खूप खास आहे तो म्हणजे बुध आणि राहू एकत्र असतील, जो एक खूप मोठा संयोग मानला जातो. राहू आणि बुध एकत्र खूप चांगले रिझल्ट देतात. आणि हे असेच होत नाहीये, तब्बल 18 महिन्यांनंतर असे होत आहे की राहू आणि बुध एकत्र असतील. क्षमा करा, 18 महिने नाही, 18 वर्षांनंतर. बुधाला बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते, तर राहूकडे खूप मोठी क्रिएटिव्हिटी आणि तीक्ष्ण बुद्धी मानली जाते. आणि बुध तर बुद्धी आहेच. जेव्हा दोघांची बुद्धी एकत्र येते आणि दोघेही एकमेकांचे मित्र आहेत, तेव्हा राहू आणि बुधाची युती व्यक्तीचे आयुष्य बदलून टाकते. ही एक खूप मोठी संधी आणि योग आहे. याचे काय लाभ तुम्हाला मिळतील? चला जाणून घेऊया. व्हिडिओ तर तुम्हाला माहीतच आहे की चंद्र राशीवर आहे, पण एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की हा जो कार्यक्रम तुम्ही पाहत आहात हा ग्रहांच्या गोचरावर आधारित आहे. राशीचा चार्ट ब्रह्मांडातील ग्रहांची सद्यस्थिती दर्शवतो. ग्रहगोचराचा प्रभाव जास्त पडत नाही. हो, साधारण 10 ते 15% प्रभाव गोचराचा पडतो. बाकी 90 ते 95% प्रभाव आपल्या स्वतःच्या जन्मकुंडलीचा पडतो.
जन्मकुंडलीचा प्रभाव का पडतो? कारण ती आपली स्वतःची असते. गोचर हे सामान्य विश्लेषण मानले जाते. प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे, कर्म वेगळे आहे, समस्या वेगळ्या आहेत. तर सरळ गोष्ट आहे की जन्मकुंडलीचा प्रभाव जास्त पडणारच. जर तुमच्या आयुष्यात समस्या जास्त असतील तर कोणत्याही चांगल्या ज्योतिषाकडून स्वतःच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण नक्की करून घ्या. कोणाकडूनही करा. आम्ही सुद्धा लवकरच मोफत कुंडली सेवा सुरू करणार आहोत. त्यामुळे आत्ताच चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बघा मित्रांनो, बुधदेवांचे गोचर झाले ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा बुध 12व्या घरात होते तेव्हा खूप समस्या निर्माण झाल्या. त्यांनी अनेक समस्या दिल्या. त्या समस्या काय होत्या? असे नाही की एका दिवसात समस्या तयार झाल्या. सर्वात आधी तर तुमची मॅरेज लाईफ, वैवाहिक आयुष्य खराब झाली. वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्या. पैसा कमवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. पहिली गोष्ट म्हणजे पैसा येतच नाहीये. कुठूनच येत नाहीये. मेहनत खूप करत आहात पण पैसा येत नाहीये. थोडाफार येत असेल तर तो टिकत नाहीये. खर्च होत आहे. नुकसानांवर नुकसान होत आहे. ठरलेली कामे बिघडत आहेत. अपघातही झाले. तुमच्यासोबत कुठेला कुठे छोटे मोठे अपघात झाले. पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला. प्रेमाच्या चक्करमध्ये अडकलात, उद्ध्वस्त झालात. टेन्शन आहे. कोणत्याही कामात मन लागत नाहीये. मॅरेज लाईफ तर खराब चाललीच आहे. विवाहासाठी स्थळं येत आहेत पण जमत नाहीयेत. जुळण्याआधीच नाते तुटत आहे. बिझनेस सुरू केला, वाटले चांगली चालेल, पण बिझनेस कोलमडून गेला. इतके मोठे नुकसान झाले की कर्जामुळे त्रस्त झालात. कर्ज देणारे रात्रंदिवस त्रास देत आहेत. कर्ज कसे फेडायचे हे समजत नाहीये. जॉबमध्ये त्रास झाला. वाटले जॉबमध्ये प्रगती होईल, पण तिथे तर परिस्थिती बिघडली. जॉबवरून काढण्यापर्यंत वेळ आली आहे. नोटीस मिळाली आहे की नोकरी सोडा. काही लोकांची नोकरी गेलीही असेल. नोकरी शोधत आहात पण मिळत नाहीये. इंटरव्ह्यू येत नाहीयेत. येत असतील तर परीक्षा क्लिअर होत नाही आहे. आणि हळूहळू नाती तुटत चालली आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक एक करून नाती तुटत आहेत. ही समस्या एका दिवसात नाही बनली. आठवून बघा, 2018-19 नंतर या प्रॉब्लेम्सनी जन्म घेतला. म्हणजे कधी काळी तुम्ही शिखरावर होतात आणि आज शून्यावर आला आहात. प्रत्येक व्यक्ती शिखराकडून शून्याकडे आणि शून्याकडून शिखराकडे जात असते. तुम्ही तर शिखरावरून शून्यावर आलात. तुमची कुंभ रास आहे. तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव आहेत, जे न्यायाच्या देवता मानले जातात. सर्वांशी न्याय करणे ही कुंभ राशीच्या लोकांची खूप मोठी खासियत आहे. सर्वांचे भले चिंतणे. कोणाचे वाईट करणे तर लांबची गोष्ट आहे. तुम्ही कधी कोणाचे वाईट विचारले सुद्धा नाही. कोणाचे वाईट होताना पाहूही शकत नाही. दुसऱ्याच्या मदतीला धावून जाता. कोणावर अन्याय होत असेल तर तुम्ही बोलायला मागे पुढे पाहत नाही. सर्वांना सोबत घेऊन चालणे हे तुमचे वैशिष्ट्य आहे. आपण भले मागे राहिलो तरी चालेल, पण सर्वांना सोबत घेऊन चालू. तुम्हाला वाटत राहिले की आमचे निर्णय चांगले आहेत, आम्ही बुद्धिमान आहोत, आमच्या इतका समजूतदार कुटुंबात कोणी नाही, आणि तरीही तुम्ही फेल झालात. माणूस चुका करतो. तुमच्याकडूनही झाल्या. खूप मोठी चूक केली. काय चूक केली? सर्वांना सोबत घेऊन चालण्याची. पैसा, धन, प्रत्येक प्रकारे सर्वांना मदत करत राहिलात. तुमच्याकडे पैसे नसतानाही आठवून बघा, तुम्ही तिसऱ्या व्यक्तीकडून उधार घेऊन इतरांना पैसे दिले आहेत. आणि आज तेच लोक तुम्हाला ओळखतही नाहीत. तुम्हाला समजून घेणारे कोणीच नाहीये. तुमच्या भावनांना कोणी समजत नाही. मन दुखावले गेले. त्रास होतोय. तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात. शून्यावर आलोय म्हणून टेन्शनमध्ये आहात. अरे, देवाने तुम्हाला इतके त्रास का दिले? द्यायलाच हवे होते, नाहीतर कोणाला देणार? देव तुम्हाला हे दुःख दिले आहे ते उगीचच नाही, योग्यच केले आहे. कारण दुःख त्यालाच दिले जाते जो दुःखातून बाहेर पडणे जाणतो. हे समजून घ्या. देव त्याचीच परीक्षा घेतो ज्याच्यात काहीतरी करण्याची क्षमता असते, योग्यता असते, ज्याच्यामध्ये पावर आहे, हिम्मत आहे, कॉन्फिडन्स आहे की तो बाहेर पडू शकतो. म्हणूनच देवाने तुमची निवड केली आहे. आता लोक तुम्हाला भेटायला तरसतील. का तरसतील? कारण आता जे काही करायचे आहे ते स्वतःच्या हिमतीवर करायचे आहे. आता कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. कोणालाही सोबत घेऊन चालायचे नाही. तुम्ही एकटे उभे आहात. एकटे शून्यावर उभे आहात. ज्यांनी तुमच्याकडून शिकले ते गुरु बनले आणि तुम्ही चेले झालात. किंबहुना चेल्याच्याही लायकीचे तुम्हाला मानले जात नाहीये. कोणी ओळखत नाही, कोणाची मदत नाही, कोणी भेटू इच्छित नाही. तुम्ही काही मदत मागू नये म्हणून लोकांनी संवाद तोडला आहे. एकटे उभे राहा. त्यांना हे माहीत नाही की एकटा माणूसच स्वतःच्या हिमतीवर इतिहास रचतो. आता वेळ आली आहे. वेळ प्रत्येकाची येते. आता स्वतःचा काळ सुरू करा. स्वतः जिंका. दुसरे कोणीही करणार नाही. कोणी ट्रक भरून पैसे आणून देणार नाही की हा कुंभ राशीचा आहे, बिचारा खूप त्रस्त आहे, याला पैसे द्या. कोणी गाडी भरून आणणार नाही. हेलिकॉप्टरमधून पैशांचा पाऊस पडणार नाही की छप्पर फाडून पैसे मिळतील.
असे काहीही होणार नाही. पैसे येणार नाहीत. स्वतः मेहनत करावी लागेल, सातत्य ठेवावे लागेल, सुरुवात करावी लागेल आणि मोठी आणि उत्तम सुरुवात करावी लागेल. जरी हळूहळू पुढे गेलात तरी चालेल. स्ट्रेस घेऊ नका. देवाने तुम्हाला फक्त टेन्शन घेण्यासाठी जन्म दिलेला नाही. देवाने तुम्हाला काहीतरी करण्यासाठी पाठवले आहे, वाढण्यासाठी पाठवले आहे. तोंडाने लोकांना उत्तरे देण्यासाठी जन्म झाला नाही. तोंडाने उत्तरे मूर्ख लोक देतात. ज्याला काहीतरी करायचे आहे, ज्याच्यात शक्ती आहे, जो मेहनत करतो, तो कधीही तोंडाने उत्तर देत नाही. तो आपल्या कर्माने उत्तर देतो. तुमचे कर्म सांगेल की हा माणूस काहीतरी आहे, याने करून दाखवले आहे. त्याने आधीही करून दाखवले, आताही दाखवेल आणि पुढेही दाखवेल. सुरुवात करा, निघून पडा, चालत रहा, निरंतर चालत रहा जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही. आणि ध्येय मिळाले तरी थांबू नका. पुढे चालत रहा, नेहमी पुढे वाढत रहा, जेणेकरून तुमचे ध्येयही तुमच्या सुरुवात करा, निघून पडा, चालत रहा, निरंतर चालत रहा जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही. आणि ध्येय मिळाले तरी थांबू नका, पुढे चालत रहा, नेहमी पुढे वाढत रहा, जेणेकरून तुमचे ध्येय देखील तुमच्या मागे मागे चालेल. हे सर्व कोण करणार? आपण करणार. ग्रह करतील, देव करेल की दुसरे कोणी? कोणीही नाही. ते तोच करेल ज्याला इतिहास रचायचा आहे, ज्याला आयुष्यात काहीतरी करायचे आहे. तोच स्वतः मेहनत करेल. ग्रह कसे चालले आहेत? चांगले चालले आहेत, खूप छान चालले आहेत. अशी संधी सहजासहजी मिळत नाही जशी तुम्हाला मिळणार आहे. हे तुम्ही उद्यापासून करा. उद्या येईल का? तो आला आहे. आजच उद्या झाला आहे. आजपासून करायचे आहे, आत्तापासून करायचे आहे. सुरुवात करा. पाहूया किती लोक करतात. कॉमेंटमध्ये नक्की सांगा की आजपासून सुरुवात करायची आहे आणि मोठी सुरुवात करायची आहे. नेगेटिव्हमधून पॉझिटिव्ह व्हायचे आहे, मोठे करायचे आहे. प्लॅनिंग कसे करणार? योजना कशी बनवणार? ऐका. फक्त ऐकल्याने लाभ मिळत नाही, पाहिल्याने लाभ मिळत नाही. गोष्टी आयुष्यात उतराव्या लागतात. उतरवून घ्या. 2018 पासून आत्तापर्यंत तुम्ही काय करत होतात? काहीच नाही. शून्यावर येत होतात. शून्यावर येण्यासाठी काही करावे लागत नाही. माणूस आपोआप येतो. काहीच करू नका, शून्यावर याल. किंमत चुकीचे करा तरीही शून्यावर याल. तुमचे निर्णय चुकीचे ठरले. आता करायचे आहे, कारण आता शून्यावरून तिथे पोहोचायचे आहे जिथे तुम्ही आधी कधीच नव्हता. असा काळ आला आहे जो कधीच आला नव्हता. लोक भेटायला तर असतील. प्लॅनिंग कसे करायचे? बुधदेव तुम्हाला काय लाभ देत आहेत, कुठे पोहोचवत आहेत बघा. बुधदेव पहिल्या घरात आले आहेत. ते बुद्धिमत्तेचे स्वामी आहेत. ते काय देतात? जाणून घ्या. ते बुद्धिमत्ता देतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता देतात. माइंड एकदम सेट राहील, फिट राहील की कुठे कोणता निर्णय घ्यायचा. चुकीच्या गोष्टींना चुकीचे आणि चांगल्या गोष्टींना चांगले समजण्याची दृष्टी मिळेल. लालसेपासून वाचवतात. आरोग्य संबंधित तुमचे काही काम असेल, बिझनेस असेल, जॉब असेल, एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल, मेडिकल क्षेत्राशी संबंधित काम असेल तर खूप चांगली संधी मिळेल. मेडिकलशी रिलेटेड जॉब, बिझनेस, इंटरव्ह्यू, परीक्षा ते क्लिअर करून देतील. बुधदेवांची 7वी दृष्टी 7व्या घरावर आहे. हे 7वेच घर आहे जिथे बुधाची दृष्टी जात आहे. पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे, 6वे, 7वे. 7व्या घरावर दृष्टी म्हणजे तुमचा जो जोडीदार आहे, लाईफ पार्टनर आहे, त्याच्याकडून तुम्हाला मोठी गोड बातमी मिळेल. त्याच्या करिअरला घेऊन तो सुद्धा बुद्धिमत्तेचा वापर सुरू करेल. असे नाही की आधी करत नव्हता, पण आधी चुकीच्या पद्धतीने करत होता. आता योग्य करेल. नात्यात अंतर वाढत होते. काही लोकांच्या घटस्फोटापर्यंत परिस्थिती आली होती. आपापसात बोलणे बंद होते. एकत्र राहूनही अनोळख्यासारखे राहत होतात. विवाह झालाय पण वाटत नाहीये की मॅरेज झाले आहे. हे सर्व केतूने खराब केले होते, जे आधीपासून तुमच्या 7व्या घरात बसले आहेत. भ्रमित होत होता. समजत नव्हते की पतीसोबत राहावे की नाही, पत्नीसोबत राहावे की नाही. कन्फ्यूज का होत आहात? संवाद साधा आणि नाते निस्तरण्याचा प्रयत्न करा. आता रोज रोज तर लग्न करणार नाही ना? घटस्फोट टाळण्याचा प्रयत्न करा. नात्यात स्थिरता आणण्याचा प्रयत्न करा. बिझनेसच्या क्षेत्रात ग्रोथ होईल आणि ती खूप जबरदस्त होईल. बिझनेस जिथे थांबला आहे, अडकला आहे, कोणतीही डील होत नाहीये, फक्त बोलणी होत आहेत, कामे होता होता थांबत आहेत, म्हणजे घास ओठाशी आला की कोणीतरी हिरावून घ्यावेत असे, या गोष्टी आता बदलतील. बिझनेसशी संबंधित मोठ्या डील्स होतील. कर्ज हळूहळू कमी व्हायला लागेल. विवाहासाठी चांगल्या कुटुंबातून स्थळ येईल आणि खूप चांगला जोडीदार मिळेल. नाते जुळेलही आणि टिकेलही, जो तुम्हाला आणि तुमच्या भावनांना समजून घेईल. बुधदेव आले आहेत. बुध हे प्रेमाचे कारक मानले जातात.
विवाहाचे कारक आहेत, संतानाचे कारक आहेत, एक्सपोर्ट इम्पोर्टचे कारक आहेत. सेल्स आणि मार्केटिंगचे ग्रह मानले जातात. बुधदेव वाणिज्याचे, कॉमर्सचे, व्यापाराचे कारक आहेत आणि बुधला IT, इंजिनिअरिंग, एज्युकेशनचे ग्रह मानले जाते. मग सांगा बुधदेवांकडे कोणते डिपार्टमेंट नाहीये? ते वाणीचे स्वामी आहेत. जर तुम्ही कन्सल्टंट, काउन्सिलर, ॲडव्होकेट, वकील, जज, ॲस्ट्रोलॉजर, टीचर असाल तर बुध तुमच्यासाठी नवीन संधींची दारे उघडतील. यश स्वतः तुमच्याकडे चालत येईल, पण सुरुवात तुम्हाला करावी लागेल. उभे तुम्हाला राहावे लागेल. मेहनत तुम्हाला करावी लागेल. मग रिझल्ट तुम्हाला मिळेल. मेहनत आम्ही करू आणि रिझल्ट तुम्ही घ्याल असे होत नाही. मेहनत तुम्हालाच करायची आहे. आणि असे तर अजिबात नाही की तुम्ही मेहनत करत नाही आहात. कुंभ राशीचे लोक सर्वात जास्त मेहनती असतात, पण जेव्हा नशिबाची साथ मिळत नाही तेव्हा त्रास होतो. पण आता नशीब साथ देईल. तुम्ही नशिबाला साथ द्या. आत्तापर्यंत नशिबाने मेहनतीची साथ दिली नाही, पण आता मेहनतीला नशिबाची साथ मिळणार आहे. सुरुवात करा. त्याचबरोबर बुध तुमच्या 5व्या घराचे स्वामी बनतात. संतानाकडून मोठी आनंदाची बातमी मिळेल. पहिले संतान प्राप्तीचा योग बनत आहे. संतानाचे शिक्षण आणि नोकरीशी संबंधित इतकी मोठी बातमी मिळेल की तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही. तुमचे प्रेम संबंध विवाहात बदलताना दिसतील. लग्नात जे अडथळे येत होते ते संपतील. विवाहाचा खूप चांगला योग आहे. शिक्षणासाठी जे त्रस्त आहेत, एज्युकेशनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ते संपतील. विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासाची वेळ आहे, मेहनत करण्याची वेळ आहे. लक्षात ठेवा, यश मिळवण्याची ही वेळ आहे. विद्यार्थी कोणताही एक्झाम, मग ती अकॅडमिक असो वा जॉबसाठीची असो, ती क्लिअर करतील. तुमचा एखादा इंटरव्ह्यू असेल तर आत्तापर्यंत इंटरव्ह्यू येत नव्हते किंवा येत होते तर क्लिअर होत नव्हते. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड झाले पण फायनल होत नव्हते. हे आता बदलेल. योग्यता असूनही जे अडकले होते ते मार्ग मोकळे होतील. अरे, जेवढी गरज तुम्हाला जॉबची आहे तेवढीच गरज त्या लोकांची सुद्धा तुमची आहे. प्रेशरमध्ये ते सुद्धा आहेत आणि तुम्ही सुद्धा. मग तुम्ही का टेन्शन घेताय? मेहनत करायला सुरुवात करा. कुठे काही उणिवा असतील तर त्या सुधारा आणि पुढे चला. 5वे घर शिक्षण, संतान, प्रेम या सर्वांचे आहे ते आता स्पष्ट झाले असेल. बुधदेव तुमच्या 8व्या घराचे स्वामी बनतात, जे पहिल्या घरात आले आहेत. बुध 2 घरांचे स्वामी आहेत, पहिले आणि 8वे. 8व्या घराचे स्वामी लग्नात आले म्हणजे अचानक खूप मोठा लाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा बाहेर येऊ शकतो. कोणाला उधार दिले असतील किंवा कोणाचे काम केले असेल, जॉबची सॅलरी वगैरे जे काही अडकले असेल ते सर्व बाहेर येईल. बुद्धिमत्तेचा वापर करून ते बाहेर निघेल, कारण बुद्धिमत्तेचे स्वामी स्वतः बुध आहेत. सासूरच्या बाजूने खूप ताण मिळाला, टेन्शन मिळाले, कोणाची साथ मिळत नाहीये, सपोर्ट नाहीये, काही करू दिले जात नाहीये, या सर्व परिस्थितीत आता बदल होईल. छप्पर फाडून धन मिळेल. पैसा तर खूप मिळेल. चहूबाजूंनी पैसा येईल. फक्त तो पैसा टिकवण्याचा प्रयत्न करा. पैसा सांभाळायचा आहे, उधळायचा नाही. खर्चांवर थोडे नियंत्रण ठेवा. खर्चापेक्षा आधी उत्पन्न वाढवण्यावर भर द्या. उत्पन्न वाढले की मग खर्च वाढवा. रुटीन ठेवा, प्लॅनिंग करत रहा, योजना बनवत रहा. जर तुम्ही सेल्स, मार्केटिंग, इंजिनियर, टीचर, प्रोफेसर, ॲस्ट्रोलॉजर, कन्सल्टंट, वाणीशी संबंधित काम करत असाल, बँकिंगमध्ये असाल, IT मध्ये असाल तर मोठी संधी मिळेल. जॉब बदलण्याचा योग आहे आणि एक खूप चांगली नोकरी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर बुधदेव 1st हाऊसमध्ये आले आहेत, त्यामुळे ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी मिळेल. रिमोट जॉब मिळू शकतो. परदेशातून पैसे कमवण्याचा योग बनतोय. PR किंवा विजाचे काम पूर्ण होऊ शकते. जेव्हा बुध लग्नात असतात आणि तेही राहू सोबत, तेव्हा तेही कामे करून देतात. हे ध्यानात ठेवा. मित्रांनो, ही खूप मोठी संधी आहे. व्हिडिओ जास्त मोठा न करता इथेच थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर आमची समजवण्याची पद्धत आवडली असेल, सार्थक वाटली असेल तर नक्की कळवा. व्हिडिओ मित्रपरिवाराला शेअर करा आणि तुमचे प्रेम नक्की द्या. तुमचा एक लाईक आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करतो. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. जय श्री शनिदेव.